अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे, तर विरोधकांना दणका देखील बसला आहे। अमरावती जिल्हा बँकेतील 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे। तसेच संचालकांकडून संचालकांवरच अविश्वास आणण्याची ही देशातील पहिलीच घटना असावी, असं विधान बच्चू कडू यांनी केलंय। मुंबई हायकोर्ट आणि हायकोर्टाच्या निर्णयानं 5 संचालकावर अविश्वास आणण्याची ही देशातली पहिली घटना होती। अध्यक्षावर, सभापतीवर, उपाध्यक्षावर अविश्वास आणला जात होता। हा एकंदरीत कायदा आहे, परंतु न्यायालयानं या सगळ्या निर्णयामुळं ज्या संचालकांना बँकेच्या प्रतिनिधी निवडून दिलं त्यांना तो अविश्वासाचा आणण्याचा कदाचित अधिकार असू शकतं, पण संचालकांवर अविश्वास आणण्याची निर्णयाची ही देशातली पहिली घटना होती। आणि त्याच्यामुळे विरोधक कुठल्याही परिस्थितीत आम्ही जे काही शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतोय, ही बँक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा जो प्रयत्न करत होता त्याच्यावर बाधा आणण्यासाठी 5 संचालकावर अविश्वास आणण्याची नोटीस 14 तारखेला अविश्वास येणार होता। संख्याबळ जुळलं नव्हतं, पण अविश्वासाची नोटीस आली होती। त्याला आता स्थगिती भेटलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे का न्यायालय कायदा चुकून काही करणार नाही। आणि हा जो निर्णय खालच्या कोर्टाने दिला तो खरं तर आश्चर्याचा धक्काच बसणारा होता। तूर्त ही लढाई आम्ही जिंकलेली आहे आणि राहिला आमच्या 1 वर्षाच्या सजेनंतर जे काही अपात्र करण्याचा प्रयत्न आहे त्याला सुद्धा आम्हाला स्टे भेटलाय। त्याच्यामुळं अपात्र होण्याचं कुठलंही कारण उरत नाही।